श्रीमद् भागवत कथा चतुर्थ दिवस। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद् भागवत भगवान की जय। मागच्या भागामध्ये आपण भक्त प्रल्हादाचं चरित्र पाहिलं आणि आजच्या भागामध्ये आपण गजेंद्र चरित्र पाहणार आहोत। आजपासून अष्टम स्कंधामध्ये आपण प्रवेश करणार आहोत। क्षीरसागरानं वेढलेला त्रिकुट नावाचा पर्वत होता। त्या पर्वतावर एक गजेंद्र नावाचा हत्ती राहायचा, अतिशय बलाढ्य हत्ती, आणि त्याचा परिवार। मग त्याच्या अनेक पत्न्या होत्या आणि सर्व मित्र परिवार सर्व त्याच्यासोबत त्या पर्वतावर राहायचे। मग एके दिवशी गजेंद्राला तहान लागली म्हणून तो एका सरोवरामध्ये आला आणि पाणी पिऊ लागला। त्याने पाणी पिलं, त्याच्या पत्न्यांनी पाणी पिलं आणि मग ते एकमेकांच्या अंगावर पाणी उडवायला लागले, म्हणजेच जलक्रीडा करायला लागले। आणि शास्त्र असं सांगतं की सरोवरात किंवा तीर्थात कधीही असं पाणी उडवणं, जलक्रीडा करणं हे सर्व पापकर्म आहेत, कारण ह्या जलदेवता असतात आणि त्यांचा अपमान व्हायला नको। ज्ञानोबा सांगतात, तीर्थे जी एका त्रिभुवनी, म्हणजे त्रिभुवनातली तीर्थस्थानं केल्याचं पुण्य समुद्रात स्नान केल्यामुळे मिळतं, म्हणून तिथं अशी पापकर्म करू नयेत। पण तिथं नेमकं हेच झालं। गजेंद्राची जलक्रीडा सुरू होती आणि तिथं पाण्यामध्ये एक मगर होती। त्या मगरीने गजेंद्राचा पाय धरला। मग गजेंद्राने पाय झटकला, पण त्याला काही कळलंच नाही। मग थोड्या वेळाने गजेंद्र झटापट करायला लागला, पाय झटकायला लागला, पण गजेंद्र काही करता त्या मगरीच्या तावडीतून सुटेच ना। पण त्याला वाटलं घाबरण्याचं काहीच कारण नाही, कारण आपल्यासोबत आपले मित्रही आहेत, ते आपल्याला यातून सोडवतील। मग त्या मित्रांनी थोडा प्रयत्न केला, पण ते सुद्धा गजेंद्राला सोडवू शकले नाहीत। मग ते निघून गेले। मग गजेंद्राला वाटलं, अरे अजूनही आपल्याला घाबरायचं कारण नाही, कारण आपला एवढा मोठा परिवार आहे, तो आपल्याबरोबर असल्यावर आपण घाबरायची काय गरज। माझे परिवारजन नक्कीच मला सोडवतील असं गजेंद्राला वाटलं। मग गजेंद्राच्या मुलांनी पत्नींनी त्याला सोडवण्यासाठी खूप प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही। गजेंद्राचा पाय ती मगर सोडतच नव्हती। पाण्यामध्ये मगरीचं बळ वाढतं म्हणतात, त्यामुळे तिच्या तावडीतून गजेंद्र सुटूच शकत नव्हता। आणि ही त्या दोघांची झटापट तब्बल 1000 वर्ष चालू राहिली। म्हणजेच त्या गजेंद्राचं आणि मगरीचं हे युद्ध 1000 वर्ष सुरू होतं, पण शेवटी काहीच उपयोग झाला नाही। हे पाहून गजेंद्राच्या परिवारातले सगळे गजेंद्राला सोडून निघून गेले। गजेंद्राला फार वाईट वाटलं। त्याला वाटलं, ज्यांच्यासाठी मी आयुष्यभर झिजलो, ज्यांच्यावर मला भरोसा होता की जोपर्यंत हे माझ्यासोबत आहेत तोपर्यंत मला कोणत्याही संकटाला घाबरण्याची गरज नाही, असं त्याला वाटायचं, कारण आपला परिवार आणि आपला मित्रपरिवार कायम आपल्यासोबत असेल। पण आता मात्र त्याच्या लक्षात आलं, नको नको रे मना गुंतू तू या माया जाळी, काळ आला ग्रासावया रे तुझ्या जवळी, काळाची ही उडी पडेल बाजेव्हा, सोडविना माय बाप कोणी तेव्हा, सोडविना बंध पाठची बहिणा, सेजेची कामीन दूर राही, सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि कसोयरी
निघली भली, तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनी, एका चक्रपाणी वाचोनी. गजेंद्राने विचार केला, आपलं या जगात कोणी नाही. माणसाला शास्त्र सांगतं तेव्हा पटत नाही, पण स्वतःला जेव्हा अनुभव येतो तेव्हाच ही गोष्ट लक्षात येते. पण त्यावेळी खूप उशीर झालेला असतो. तसंच गजेंद्राच्या लक्षात आलं, आता भगवंताशिवाय आपलं कोणी नाही. आता फक्त भगवंताला हाक मारायची. त्याने मान वर केली आणि सोंड वर करून भगवंताला हाक मारली, नारायणा नारायणा, हे प्रभो, हे भगवन नमस्ते. आणि भगवंताला त्याच्या भक्तीची करुण हाक ऐकू आली आणि क्षणाचाही विलंब न करता भगवान गजेंद्रासमोर शंख चक्र गदा पद्म धारण करून प्रकट झाले. मग एवढ्या लगबगीने क्षणाचाही विलंब न करता भगवान भक्तासाठी धावून आले आणि प्रथम त्या मगरीचा उद्धार केला. मग परीक्षिती राजानं शुकाचार्याला विचारलं, हे गुरुवर, असं का झालं? उद्धार तर गजेंद्राचा करायचा होता, मग मगरीचा उद्धार का झाला? तेव्हा शुकाचार्य म्हणाले, कारण गजेंद्र हा भगवंताचा भक्त होता आणि भक्ताचा पाय त्या मगरीनं धरला होता. म्हणून जो भक्ताचे पाय धरतो त्याचा उद्धार भक्ताच्या आधी होतो. म्हणजेच हरिप्राप्तीचा हा उपाय, धरावे संतांचे ते पाय. म्हणजे हरिप्राप्तीसाठी संतांचे पाय धरावे, भक्तांचे पाय धरावे. हे गजेंद्राचं चरित्र सांगण्यामागे एक कारण आहे. हा गजेंद्र म्हणजे हत्ती, हा जीवाचं प्रतीक आहे. मग हा जीव संसार सागरात येतो आणि विषयाची तहान भागवण्यासाठी तो त्याचं कुटुंब, मित्रपरिवार, धन दौलत, पैसा सर्व जमा करतो आणि असं समजतो की हे ऐश्वर्य, ही संपत्ती, हा परिवार हेच आपल्या कामी येणार आहे, असंच समजतो. पण भगवंताशिवाय आपलं कुणीही नाही म्हणून त्याला विसरू नये हे त्या जीवाला कळत नाही आणि तो विनाशाकडे जातो, त्याची अधोगती होते. आणि ज्याला हे कळतं त्याचा मात्र नक्कीच उद्धार होतो, कल्याण होतं, त्याला भगवत प्राप्ती होते. हे सांगण्यासाठीच हे गजेंद्राचं चरित्र या भागवतामध्ये सांगण्यात आलेलं आहे. यानंतर बळीराजाचं चरित्र येतं, ते आपण पुढील भागात पाहू. जय श्रीकृष्ण. स्तोत्र, मंत्र, संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत आणि श्रीमद भागवत कथा नित्य ऐकण्यासाठी आणि त्याचबरोबर डोहाळे, पाळणे, उखाणे आणि खास महिलांसाठी किचन टिप्स हे ऐकण्यासाठी माझ्या या चॅनलला आपण अजून सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.